नमस्कार. ई साहित्य प्रतिष्ठान सादर करत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी आवडती अंजना लगस. आपलं एक अनमोल रत्न अंजना. हिच्यावरच जयश्रीताई पटवर्धन यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, जिद्दीच्या पायावर. खरं सांगू, हे पुस्तक वाचलं आणि खरंच एका डोळ्यात पाणी आले हो. अगदी दुःखाश्रू म्हणू तितकं ते दुःख वाटत होतं, तर दुसऱ्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले आणि तेही आनंदाचेच होते. आणि न राहूनच मी जयश्रीताईंना फोन केला, ऑडिओ करण्याची परवानगी मागितली आणि त्यांनीही एका वाक्यात एका शब्दात त्यांनी मला सांगितलं हो. इथे मी त्यांना एक स्पष्टीकरणही दिलं की ताई, मला अंजना फक्त ग्रुपमधलीच रत्न आहे असं नाही बघायचं आता. तो मला कोहिनूर हिरा करायचा आहे, म्हणजे जगप्रसिद्धी तिला मिळवून द्यायची आहे. आणि हे कसं मिळवू शकते मी? तर मी फक्त यूट्यूबवर तिच्या सगळ्या या लिहिलेल्या गोष्टी टाकणार आहे. त्यामुळे जयश्रीताईंचे आणि सामंत सरांचे खूप 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 धन्यवाद आहेत. आणि अंजना बेटा, आजपासून तर तू खरंच आमची कोहिनूर रत्नच झालेली आहेस गं. तुला खूप 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 आशीर्वाद आहेत. जयश्रीताईंनी हे पुस्तक अंजनाचे तीर्थरूप आई आणि वडील कैलासवासी श्री जयवंत जगन्नाथ लगस आणि श्रीमती कलाबाई जयवंत लगस यांना आदरपूर्वक अर्पण केलेलं आहे. प्रथम आपण प्रकाशक ई साहित्य प्रतिष्ठान यांचं मनोगत ऐकूयात. ई साहित्य ही खरं तर अलिबाबाची गुहाच आहे. असंख्य रत्न, हिरे, माणके भरलेले आहेत खचाखच, असं आम्ही नेहमीच म्हणतो असं नाही. आमचे वाचकही आम्हाला हे सतत सांगत असतात. मराठीत इतरत्र कुठेही मिळणार नाहीत अशी मौल्यवान पुस्तकं इथे मिळतात, आणि तीही विनामूल्य, विना अट, कसलेही प्रश्न नाही, ना जाहिरात, ना आडून पाडून कसली मागणी. प्रचार अगदी प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार. इथले पुस्तक म्हणजे खरं तर प्रत्येक पुस्तक हे वाचकांसाठी एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान रत्नच आहे. ई साहित्याचे लेखक लेखिकासुद्धा सध्याच्या काळात अत्यंत दुर्मिळ अशी रत्न आहेत. एकही पैशाची किंवा मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता कर्मयोग्याप्रमाणे हे लेखक आपली प्रतिभा, आपली बुद्धी आणि आपले श्रम यातून निर्माण केलेलं साहित्य कोणत्याही अटींशिवाय ई साहित्याकडे सोपवतात. वाचकांपर्यंत आपलं साहित्य विनामूल्य जावं एवढीच त्यांची भावना असते. आणि वाचकांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना घटका, 2 घटका, विरंगुळा मिळावा, इतकीच तर त्यांची इच्छा असते. अनेकदा वाचक त्यांच्या लिखाणाला भरभरून दाद देतात, काही टीकाही करतात, तर कधी ते फारसं वाचलेलेही जात नाही असंही होतं. याला काही नियम असतो असंही नाही, पण आमचे लेखक थकतही नाहीत आणि नाउमेद तर होतच नाहीत. या लेखक आणि वाचकांच्या मधला दुवा म्हणजे ई साहित्याची टीम. ही टीम म्हणजे पुन्हा निवडक नमुनेदार रत्नच आहेत. आज जो तो सार्वजनिक कार्यातून आपल्याच पोळीवर तूप कसं ओढून घ्यायचं या विचारात असतो. स्वतःच्या खिशाला खार लावून घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणारी प्रजाती सध्या तर दुर्मिळच होत चाललेली आहे. पण कसं कोण जाणे, ई साहित्याकडे असे अनेक नमुने जमा झाले आहेत आणि गेली 17 वर्ष अखंड हा ज्ञानयज्ञ सुरू राहिलेला आहे आणि आता तर तो थांबू शकतच नाही. हे झालं या टीममुळे, या लेखकांमुळे आणि भरभरून प्रतिसाद देणाऱ्या वाचकांमुळेच. अशाच या टीममधलं एक रत्न म्हणजे अंजना. तिची माहिती जगाला व्हावी अशी माझीही इच्छा होती. याचं कारण सध्या सामाजिक कार्याबद्दल, व्यक्तींबद्दल एक कमालीचं निराशेचं वातावरण पसरत आहे. कुणी चांगलं काम करत असेल तर लोक संशयाने पाहतात. या वातावरणात अशी चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल मनापासून कौतुकाचे 4 शब्द कोणी बोलत असेल तर ते पसरलेच पाहिजेत ना. तर निराशेच्या वातावरणात हे असेचे किरण चमत्कार करू शकतात, सुष्टचक्र सुरू ठेवू शकतात.
अशा प्रकारच्या चांगल्या व्यक्तींचं व्यक्तिचित्र लेखन करणाऱ्या जयश्रीताईंची आणि आमची ओळख झाली. त्यांना मी अंजनाबद्दल लिहायची विनंती केली आणि ती त्यांनी मान्यही केली. अंजना अर्थातच संकोचली. मी तर अजून काहीच केलेलं नाही असंही ती म्हणते आणि बऱ्याच अंशी ते खरं पण आहे. तिच्या कार्याची ही नुकतीच झालेली सुरुवात आहे, पण तिने निवडलेला मार्ग आणि तिची इच्छाशक्ती यांची जगाला ओळख होणं हे मला आवश्यक वाटतं. हे पुस्तक लाखो लोकांनी, मुलांनी वाचावं आणि त्यापासून स्फूर्ती घ्यावी आणि आपलं आयुष्यही घडवावं. अगदी एकाच्या आयुष्यात असं घडलं तरीही या पुस्तकाचं फलित झालं असंच आम्ही मानू. आपण हे पुस्तक वाचावं, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं आणि आपले अभिप्राय आम्हाला, टीमला, अंजनाला आणि जयश्रीताईंना कळवावं हीच कळकळीची विनंती. आभार. सुनील सामंत, अध्यक्ष, ई साहित्य प्रतिष्ठान. आता आपण ऐकूयात मनोगत. चाकोरी बाहेर जाऊन ज्या व्यक्तींनी काही सार्वजनिक कामं केलेली आहेत अशांच्यावर मी लेख लिहायला सुरुवात केली. पहिल्या पुस्तकामध्ये 10 व्यक्तींवर लेख लिहून झाले, पण पुढे काय? हे टाईप करणार कोण आणि याला प्रसिद्धी द्यायची कशी, मला तर काहीच माहिती नव्हती. श्री निरंजन जोशी, माझे मावसदीर, यांनी मला ई साहित्य प्रतिष्ठानचे प्रकाशक आदरणीय श्री सुनील सामंत सर यांचा फोन नंबर पाठवून दिला. मी सरांना फोनवरूनच माझ्या लेखनाबद्दल सर्व काही सांगितलं. ते म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही तुमचं हस्तलिखित अंजना लगस, ग्रंथपाल, हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड कोल्हापूर हिच्याकडे द्या. ती योग्य तो मोबदला घेऊन टाईप करून देईल आणि ते माझ्याकडे पाठवेल. मी ऑनलाईन प्रसिद्धही करेन. मला हायसं झालं आणि त्यामुळेच माझी आणि अंजनाची ओळख झाली. पुढे जाऊन तर छान मैत्रीच झाली. इतकी की जिद्दीच्या पायावर हे तिचं व्यक्तिचित्र मी पाहिलं आहे. अंजनाची जिद्द, अपार कष्ट, भरपूर प्रयत्न आणि पालकांची मदत या अनेक गोष्टींमुळे ती आज ग्रंथपाल म्हणून एका मोठ्या संस्थेत गेली 12 वर्ष काम करते आहे. तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये ती अशीच यशस्वी होवो हीच मनोकामना. जयश्री पटवर्धन, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, कागवाड. पुढच्या भागापासून आपण जिद्दीच्या पायावर या पुस्तकाला प्रारंभ करणार आहोत. नमस्कार. आपण ऐकतोय जयश्री पटवर्धन लिखित जिद्दीच्या पायावर या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे ई साहित्य प्रतिष्ठान. आजपासून पुस्तकाला सुरुवात करतोय आपण. अंजना मूळची मुंबईची आहे. सांताक्रूज इथे तिचा जन्म झाला आहे. मला मुंबईच्या वेगवेगळ्या भागांची फारशी माहिती नाही. सुनील सामंत यांनी सांगितलेली माहिती मी खाली देत आहे. मुंबई ही भारतातील सर्वात श्रीमंत नगरी आहे. त्यातून सांताक्रूज, बांद्रा हे तर श्रीमंतीचे बालेकिल्लेच आहेत. अमिताभ बच्चन, राजेश खन्नांपासून शाहरुख खान, सलमान खानपर्यंत सगळ्या स्टार्सची घरं या भागात आहेत. मुंबईतील सगळ्यात पैसेवाले, फॅशनेबल लोक इथेच दिसतात आणि करोडो किमतीच्या गाड्या इथल्या रस्त्यांवर धावत असतात. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं तर माहेरघरच आहे. नुसती चकमक पाहिजे जर असेल ना तर सांताक्रूज, बांद्रा या भागात फिरून यायला हवं. पण मुंबईतलीच नाही तर आशियातली सर्वात मोठी बकाल झोपडपट्टी देखील इथेच आहे. सांताक्रूज, बांद्रा ते सायन, माटुंगा हा अत्यंत गलिच्छ भाग गरिबांच्या खुराड्यांचा, अंडरवर्ल्डच्या भाई लोकांना गुंड माणसांचा पुरवठा इथूनच होतो. 8x8च्या खुराड्यावरच्या घरात 8-10 माणसं कशी राहतात ते बघून अक्षरशः अंगावर काटा येईल. आणि घराबाहेर तर कायमच वाहती गटारं, खड्डे, पाईपलाईन आणि चालताना पावलांखाली काय येईल हे देखील सांगता येणार नाही, इतकी घाण. गेल्या 25 वर्षात इथली पत्र्यांची घरं विटा आणि सिमेंटची झाली आहेत खरं, पण बाकी सोयीचा तर खरं वानवाच आहे. पाणी, संडास, स्वच्छता या मूलभूत सोयी देखील तिथे नाही आहेत.
अशा या बकाल सांताक्रूजमध्ये अंजनाचा जन्म झाला. वडील भंगार आणि रद्दी जमा करणं, त्यातून ते विकणं आणि त्यातून जे मिळेल त्यातून घर चालवत असत. जोडीला आई लोकांच्या घरची धुणी भांडी करून संसाराला हातभार लावायची. यातच अंजना लहानपणीच दोन्हीही पायांनी अपंग झाली. दुर्दैव असं की 8वीत असतानाच तिचे वडील देवाघरी गेले. याही परिस्थितीतून आलेली ही मुलगी पुढे ग्रॅज्युएट झाली. लायब्ररी सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाली. हेच खरोखरीच आश्चर्य आहे. पण याहूनही मोठं आश्चर्य म्हणजे ती दोन्हीही पायांनी अपंग असलेली मुलगी शिकली आणि स्वतःच्या पायांवर उभी राहिली. त्या जिद्दीची आज आपण कथा ऐकणार आहोत. भावंडांमध्ये अंजनाचा 4था क्रमांक. जन्मतः अंजना ही पण इतर मुलांसारखीच नॉर्मल म्हणून जन्माला आली होती. त्यावेळी काय होतं, पोलिओ डोस द्यायची तेव्हा वेळ असायची ना, त्यावेळी या बाळाला सर्दी कणकण असा काहीही आजार जर असेल तर तो डोस देता येत नसे. आणि अंजनाचं दुर्दैव असं की पोलिओ डोस द्यायच्या वेळी नेमकी ती किरकोळ आजाराने आजारी असायची. त्यामुळे तिचा पोलिओ डोस घेणं राहूनच गेलं आणि ह्यालाच म्हणतात नशीब. पुढे एकदा काय झालं, अंजनाला खूप ताप आला. तेव्हा ती 1 वर्षाची होती. आई वडील अशिक्षित, तरीही ते बाळाची काळजी चांगल्या प्रकारे घेत होते. त्यांनी अंजनाला जवळच्या डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टरांनी तपासून बाळाच्या मांडीला इंजेक्शन दिलं. घरी आल्यावर दुसरे दिवशी आईने पाहिलं तर इंजेक्शन दिलेला पाय बाळ उचलतच नव्हतं. तिसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरांनी दुसऱ्या पायाच्या मांडीला कमरेजवळ इंजेक्शन दिलं. ताप कमी व्हावा यासाठी ही इंजेक्शन होती. दुसरं इंजेक्शन घेऊन आल्यावर तोही पाय बाळ काही उचले ना. अशा रीतीने दोन्हीही पायातली शक्ती जाऊन पाय लुळे पडले आणि दोन्हीही पायांची हालचाल बंद झाली. आईवडील अतिशय हतबल झाले. काय करावं हे त्यांना काही कळेच ना. मग ते बाळाला घेऊन मुंबईतील कूपर हॉस्पिटलला गेले, जिथे तिचा जन्म झाला होता. काही महिने तिथे ट्रीटमेंट घेतली. पण डॉक्टर त्याच्यानंतर तिला म्हणाले, हिला पोलिओ झालेला आहे, त्यातून ती यातून पूर्णपणे बरी होऊ शकणार नाही. अहो, तिच्या आईचं मन स्वस्थ कसं हो राहील. अंजनाला पोलिओ 1 वर्षाची झालेली असताना आलेला आहे. पण ती 6 वर्षाची होईपर्यंत आईने तिच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आईने खाजगी डॉक्टरांच्याकडे तिला नेलंच नाही हो. पण 2-3 सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी नेलंही होतं. आईला वाटायचंच की की हिला थोडं तरी उभं राहता आलं पाहिजे. पण या 3-4 हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी औषधोपचारासाठी नेऊनसुद्धा काहीही उपयोग झाला नाही. पण आईचा जीव ती कशी गप्प बसेल हो. तिने अंजनाला मित्तल हॉस्पिटलमध्येही नेलं. मित्तल हॉस्पिटल चर्नी रोडला होतं. 3ऱ्या आयुर्वेदिक उपचारामुळे अंजनाला थोडीफार तरी हालचाल करायला यायला लागली. त्याच दवाखान्यात एक बाई आपल्या मुलाच्या उपचारासाठी राहिलेली होती. तिने अंजनाच्या आईला सांगितलं की या औषधोपचाराबरोबर अंजनाचे पाय गरम पाण्याने शेकल्यामुळे तिची पायाची हालचाल वाढेल. आईने देखील ते तत्परतेने करायचं ठरवलं. हॉस्पिटलमध्ये गिझर होताच. आईच्या डोक्यात 1000 विचारांचं थैमान चाललेलं होतं. त्यात गिझरचं पाणी किती गरम झालं या गोष्टींचा तिने कधी विचारच केला नाही. पाऊण बादली भरेपर्यंत तिने गिझरचा नळ चालू ठेवला आणि नंतर बंद करून अंजनाला त्यात उभंही केलं. पाण्यात उभं केल्यानंतर अंजना जोरजोरात रडायला लागली. आईला कळेच ना की ही का रडतीये. तिने तिला पाण्यातनं उचललं आणि पाहते तर काय, जशी उकडलेल्या बटाट्यांची साल सुटते ना तशी तिच्या पायांची त्वचा सोलून निघाली होती. तीव्र गरम पाण्यामुळे तिचे पाय भाजून गेले होते. अंजनाचं रडणं ऐकून डॉक्टर आणि वॉर्डबॉय धावून आले. तिचे भाजलेले पाय बघून डॉक्टर तर हतबल झाले
ते तिच्या आईवर चांगलेच रागावले. अहो, आता कुठे अंजनाच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली होती आणि तुमच्या या वेंधळेपणामुळे सगळ्या उपचारांवर पाणी फिरलंय बघा. डॉक्टरांनी तिच्या पायांचं ड्रेसिंग केलं आणि सांगितलं की आता आमच्याकडे पुढील उपचार होणार नाहीत. तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तिथे कदाचित पोलीस केसही होईल. आईने नाईलाजाने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेली, पण तिथे तिला खूप बोलणी ऐकावी लागली. तुला अशी मुलगी अपंग नको होती म्हणून तू असं केलंस का? पण आईने ते सगळं ऐकून घेतलं. घ्यावंच लागलं ना. त्या दवाखान्यात अंजनासह आई 15 दिवस राहिली. थोडीफार सुधारणा दिसून आली. कुणी सांगितलं तुम्ही माझगावच्या हॉस्पिटलमध्ये हिला न्या, तिथे हिला चांगली ट्रीटमेंट मिळेल. तिच्या मानेत आणि कमरेत हालचाल होत नव्हती. माझगावच्या दवाखान्यात हाडांमध्ये बळकटी यावी म्हणून डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. तिथे 1 दिवसाआड 1 इंजेक्शन घ्यायची अशी 20 इंजेक्शनं घेतली. या इंजेक्शनचा एक चांगला परिणाम असा झाला की तिच्या मानेत आणि हातात ताकद आली. आता आईला आनंद झाला की आपली मुलगी स्वतःच्या हाताने काही ना काहीतरी करू शकेल. अंजनाच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. वडील रद्दी पेपर विकायचा व्यवसाय करायचे. आईचं घरचं काम करून ती इतरांच्या घरीही कामाला जात असे. त्यांच्या जातीमध्ये एक व्यवसाय असा होता की एका मंदिराच्या बाहेर गाय घेऊन थांबायचं. दर्शनाला येणारे लोक त्या गाईला चारा घालून नमस्कार करून पैसे द्यायचे. तिच्या आजीने म्हणजे आईच्या आईने देखील खूप मदत केली. आई देखील तितकीच जिद्दी होती. आईने तिच्या औषधोपचारात कुठलीही कमतरता ठेवली नाही. कुणी सांगितलं की अंजनाला हाजी अलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तिथे ऑपरेशन करतात. शेवटचा उपाय म्हणून अंजनाला घेऊन आईने हाजी अलीला जायचं ठरवलं. तेव्हा ती 6 वर्षाची होती. इथे तिच्याकडून व्यायाम करून घ्यायचे, त्यामुळे तिची शारीरिक कुवत वाढली. मग डॉक्टरांनी असं ठरवलं की हिच्या कमरेचं ऑपरेशन करायचं. त्यावेळी तिचं वय होतं फक्त 7 वर्ष. ऑपरेशनमुळे तिच्या कमरेत थोडीशी ताकद आली. डॉक्टरांनी तिला कॅलिपर्स दिले. त्याचा आधार घेऊन अंजना आता उभी राहायला लागली. आपल्या मुलीचे पाय जमिनीला लागले याचाच आईला अतिशय आनंद झाला. मग मोठ्या बहिणीने ठरवलं की घराजवळ असलेल्या अंगणवाडीत हिला घेऊन जायचं. ती तिला अंगणवाडीत घेऊन गेली, पण बाई म्हणाल्या हिला या अंगणवाडीत आम्ही घेऊ शकत नाही, कारण वॉशरूमपर्यंत हिला नेणार कोण? त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून अंगणवाडीत जाणं थांबलं. पण आता पुढचं शिक्षण काय, हा तर प्रश्न तसाच राहिला. तिचा भाऊ म्हणाला मीच तुला शिकवतो. त्याने तिला मुळाक्षरं शिकवली आणि लवकरच तिला आपलं संपूर्ण नाव लिहिता यायला लागलं. शाळेत जाता येत नाही याचं तिला फार वाईट वाटायचं. आई दर महिन्याला तिच्यासाठी दुरेगी वही आणायची. वडील तिला शाळेत घालण्यासाठी खूप खटपटही करत होते. शेजारी राहणाऱ्या मामांनी सांगितलं की तिला महानगरपालिकेच्या शाळेत घाला. वडील तिला घेऊन महानगरपालिकेच्या शाळेत गेले, पण तिथेही त्यांना नकारच मिळाला. तिला देखील या गोष्टीचं फार दुःख झालं. मी अशी कोणती चूक केली आहे की मला शाळेतच घेतलं जात नाही, असाच विचार तिच्या मनात आता यायला लागला. विले पार्ले इथे दिव्यांग मुलांसाठी एक स्पेशल शाळा होती आणि त्या शाळेचं नाव SEC डे स्कूल. या शाळेत अंजनाचा प्रवेश निश्चित झाला. तिला अतिशय आनंद झाला. जणू हे एक स्वप्न असल्यासारखं तिला वाटलं. या शाळेत मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अशा सर्व अंगांच्याकडे लक्ष दिलं जायचं. तिथे तिला आवडणाऱ्या पोहण्यात भाग घ्यायला मिळायचा. ती पोहण्यात चांगली प्रगती करायला लागली. तिने बक्षीसही मिळवली. तसंच ती या शाळेत नृत्य, गायन, चित्रकला आणि मैदानी खेळांमध्येही हिरिरीने भाग घ्यायची. तिच्या वडिलांनाही तिच्या या यशाचा अतिशय आनंद व्हायचा. आपल्या मुलीच्या हुशारीचं त्यांना खूप कौतुक वाटायचं. पण दुर्दैव असं की ती शाळा फक्त 4थीपर्यंतच होती. परंतु पुन्हा आता दुसरी शाळा शोधणं ओघाने आलंच. ते तिला घेऊन पुन्हा पूर्वीच्याच महानगरपालिकेच्या शाळेत गेले. शिक्षकांनी तिला पाहिलं आणि तिची शारीरिक प्रकृती बरीच सुधारलेली वाटली. कॅलिपर्सच्या साह्याने ती सहज इकडे तिकडे फिरू शकत होती. त्यामुळे आता वॉशरूमचा प्रश्न
भेडसावत नव्हता. म्हणून या शाळेत तिचा प्रवेश आता निश्चित झाला. नॉर्मल मुलांच्या समवेत राहणं अंजनाला थोडं जड जायला लागलं, कारण बाकीची मुलं सगळीच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होती. ती मुलं तिला आपल्यात फारशी मिसळून घेत नसत. बाकावर तिच्या जवळही कोणी बसत नसत. डबाही तिला एकटीलाच खायला लागायचा. पण पुढे मात्र अंजनाचं नशीब उजळलं आणि तिला मनीषा नावाची एक चांगली मैत्रीण मिळाली. तिने तिला खूप चांगली साथ दिली. घरचं कोणीतरी तिला शाळेतून घरी न्यायला येईपर्यंत मनीषा तिच्यासोबत थांबायची. मनीषामुळे तिला शाळेत जावंसं वाटायला लागलं. वडील तिला दररोज 12 वाजता शाळेत आणून सोडायचे. पण असं असूनही तिला बाहेर पटांगणात कुठेही जाता येत नसे. ना एखादा खेळ, ना एखादी सहल. तिच्यासाठी ती फक्त 4 भिंतीतली शाळा होती. एकदा काय झालं, खूप मोठा पाऊस आला. वर्गात पाणी शिरलं आणि सगळी मुलं भराभरा वरच्या मजल्यावर गेली. पण तिला उचलून नेणार तरी कोण? ती तशीच पाण्यात थांबून राहिली. त्यावेळी काही फोनसारखी साधनही नव्हती. वर्गात थोडा अंधार असूनही ती वाचता येतंय का ते पाहिजे. तोंडी परीक्षा असायची तेव्हा तर शिक्षकांच्या थोडी जवळ मुलं जायची. पण ती तिथपर्यंत जाऊ देखील शकत नव्हती आणि शिक्षकही तिच्याजवळ कधीच आले नाहीत. मग वर्गातील सेक्रेटरीज तिची तोंडी परीक्षा घेत असे. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना म्हणजे ती पटांगणात सामुदायिक प्रार्थनेला जाऊ शकत नव्हती. मुख्याध्यापकांनी वर्गात येऊन प्रार्थनेला न आल्याबद्दल तिला छडी मारली. ती अपंग आहे, ती चालू शकत नाही हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. पण नंतर मात्र त्यांना वाईट वाटलं. जेव्हा ती 7वीत गेली तेव्हा तिचे चांगले दिवस आले. त्यावेळी नरगुंदेबाईंनी तिला खूप मोठा आधार दिला. त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले. अपंग मुलांनाही आपल्यातच सामावून घ्यायला हवं हा मौल्यवान संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवला. त्यामुळे तिला मित्रांचा एक ग्रुपच मिळाला आणि अजूनही त्या ग्रुपशी तिचा संपर्क कायम आहे. अलीकडील काही वर्षात स्मार्टफोन आणि व्हॉट्सअपमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. या वर्गात असतानाच तिला प्रियदर्शनी नावाची एक खूप छान मैत्रीण मिळाली. दोघीही एकमेकींच्या सुखदुःखात सहभागी व्हायच्या. 4थीपर्यंत मिळालेले कॅलिपर्स तिच्या उंचीला योग्य होते, पण नंतर ते उपयोगी पडेनात. वडिलांच्या पण ते लक्षात आलंच नाही. आता काय करावं हा फार मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. त्यांनी आणखीन काही दवाखान्यांचा शोध घेतला. त्यावेळी नानावटी हॉस्पिटलमध्ये अपंगांवर शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. तिथे उत्तम डॉक्टर असल्याचं त्यांना समजलं. ते अंजनाला घेऊन नानावटी हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तिला तपासून सांगितलं की तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, त्यामुळे ती थोडीफार चालू शकेल. वडिलांनी याला लगेचच होकार दिला. पण ती म्हणाली, बाबा मला नको ऑपरेशन, माझी शाळा बुडेल. मला ती बुडवायची नाही आहे, कारण 1 महिन्यांची बेड रेस्ट तिला घ्यावी लागणार होती. पुन्हा अभ्यास बुडेल या कल्पनेने तिने ऑपरेशनला ठामपणे नकार दिला. वडील आणि अंजना घरी परतले. वडिलांनी आईला संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. आई देखील वडिलांना चिडून म्हणाली, अंजना अजून लहान आहे, तिच्या म्हणण्याकडे एवढं लक्ष देणं योग्य आहे का? डॉक्टरांनी ऑपरेशननंतर ती थोडीफार चालेल असं सांगितलं आहे ना, ते महत्त्वाचं नाही आहे का? दुसऱ्या दिवशी आई तिच्या शाळेत गेली. आई कधीच शाळेत जात नसे, वडीलच नेहमी जायचे. पण ऑपरेशन संबंधीची महत्त्वाची गोष्ट तिला शिक्षकांना सांगायची होती. नरगुंदे मॅडम खूप समजूतदार आणि संवेदनशील होत्या. त्यांनी अंजनाच्या आईचं म्हणणं सगळं ऐकून घेतलं आणि त्या अंजनाला म्हणाल्या, बेटा तू असा निर्णय घ्यायला नको होतास गं. अगं ऑपरेशननंतर तुला चालायला येणं किती महत्त्वाचं होतं. अभ्यासाबरोबर शरीराकडेही लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. आणि तुझी परीक्षा, अगं परीक्षेचं टेन्शन कशाला येतेस? आम्ही ती स्वतंत्रपणे घेतलीच असते. आणि तिलाही आता नंतर वाटलं की बाई जे म्हणाल्या ते बरोबर आहे, आपली चूकच झाली आहे. पण आता त्या पश्चात्तापाचा काहीच उपयोग नव्हता, कारण नानावटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया अमेरिकेतून येणाऱ्या डॉक्टरांच्याकडनं होणार होती.
कधीकधी नशिबावरही विश्वास ठेवावाच लागतो. अंजनाच्या नशिबात हे ऑपरेशन नव्हतं. 7वीचं वर्ष तिच्यासाठी खूप आनंददायी ठरलं. पण खेदाची गोष्ट अशी होती की ही नगरपालिकेची शाळा 7वीपर्यंतच होती. शाळेच्या माडीवर 8वीपासून रात्रशाळा होती. आता वडिलांनी ठरवलं की अंजनाला रात्रीच्या शाळेत घालायचं. तसं तर दिवसा अंजनाला शाळेत पोचवणं आणणं या कामाला त्यांना खूप वेळही द्यावा लागायचा. त्यामुळे वडील अर्थार्जनासाठी दिवसाचं काम करीत असत. त्याला वेळ कमी पडायचा. त्यामुळे अंजनाला रात्रीच्या शाळेत पाठवण्यात आलं. तिला उचलून सायकलवर बसवणं आणि पुन्हा शाळेच्या बाकावर नेऊन बसवणं हे सगळं त्यांनाच करावं लागायचं. 6 महिने अशा प्रकारे संपले. या सुमाराला वडिलांची प्रकृती खालावू लागली. ते वारंवार आजारी पडायला लागले. त्यामुळे अंजनाला शाळेत पोचवण्याची जबाबदारी भावानी घेतली. दरम्यान ती 8वीत उत्तीर्ण झाली. पण त्याच काळात वडील वारले. अंजनाच्या आयुष्याचा तोच आधार होता. त्यामुळेच अंजना फक्त 8वीपर्यंत शिकू शकली. वडिलांच्या निधनानंतर घरात प्रश्न निर्माण झाला. आता तिच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? अंजनाला तर शिकायचंच होतं. अंजना ही भटक्या समाजातली होती. त्यामुळे मुलींना शिकवणं हे त्यांच्या समाजातच नव्हतं. अंजना मात्र उपजतच शिक्षणाचा ध्यास घेतलेली मुलगी होती. त्यामुळे उलट समाजातील लोक म्हणायचे, कशाला अपंग मुलीला शिकवताय? आईला हे लोकांचं बोलणं फार मनाला लागायचं. शिवाय समाजातले लोक असंही म्हणायचे, कशाला या अपंग मुलीला जगवलं आहे? लहान असतानाच तिला मारून टाकायचं. पोलिओ झालेल्या अपंग मुलीला जगवून काय उपयोग होणार आहे? आई हे सगळं ऐकून गप्प राहायची. तिने अंजना लहान असतानाच मनाशी ठरवलं होतं की माझी ही मुलगी आनंदी कशी राहील एवढंच मी पाहणार आहे. आईने अंजनाला पुढे शिकवण्याचं ठरवलं. भावाने तिच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायचं ठरवलं. भाऊ जॉब करत होता. बहीणसुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मिळेल ती नोकरी करायची. तिला रात्रशाळेत ने-आण करण्याची जबाबदारी भावाने घेतली होती. अशाच प्रयत्नातून ती 8वी 9वी उत्तीर्ण होऊन 10वीला पोचली. रात्रशाळा फक्त 3 तास असायची. 3 तासात 10वीचा अभ्यास कितीचा होणार? पण अंजना घरी खूप अभ्यास करायची. रात्रशाळेतून 10वी उत्तीर्ण होणारी ती एकमेव मुलगी ठरली. मग 11वीसाठी पुन्हा नाईट कॉलेज तिने सुरू केलं. भाऊ पोचवायला यायचाच, पण आर्ट्स घ्यावं की कॉमर्स याबद्दल कोणीच मार्गदर्शन करेना. पण मैत्रिणींनी कॉमर्स घेतलं म्हणून अंजनानीही घेतलं. अंजनाच्या अपंग शाळेत एक सोशल वर्कर होते. ते अंजनाच्या आईला म्हणाले, हिला आपण कॅलिपर्स देऊया, बघूया ही उभी राहू शकते का, तिला चालायला येईल का. कॅलिपर्सच्या साह्याने ती थोडीफार चालू लागली. मात्र हे कॉलेज वरच्या मजल्यावर होतं. त्यामुळे 11वीचं वर्ष कसंबसं पूर्ण झालं आणि अंजनाचा भाऊ खालच्या मजल्यावर असलेलं कॉलेज शोधायला लागला. मग 12वीला तिला खालच्या मजल्यावरचं कॉलेज मिळालं. 12वीचं वर्ष अत्यंत महत्त्वाचं होतं. कोणताही क्लास लावता आला नाही, तरीही 12वीत ती उत्तीर्ण झाली. 10वीत असताना तिच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली. आईने तिला स्वावलंबी व्हावं म्हणून सर्व स्वयंपाकही शिकवला होता. आई तिला म्हणायची, मी आहे तोपर्यंत तुला मी जेवण तयार करून देईन, पण माझ्यानंतर कोण देणार? भावांची लग्न होतील, पण भावजयींवर तू अवलंबून राहू नकोस. 10वीचं वर्ष असलं तरी तू माझ्याकडून स्वयंपाक शिकून घे. आई तशी करारी होती. त्यामुळे तिला आईचं म्हणणं मान्य करावं लागलं. शाळा तर संध्याकाळी 6 ते 9 असायची. त्यामुळे दिवसभर अंजना घरातच असायची आणि म्हणूनच तिने हळूहळू आईकडून स्वयंपाकही शिकून घेतला. पण एकदा काय झालं, गरम भाताचं पातेलं उचलत असताना ते निसटलं आणि अंजनाच्या डाव्या हातावर पडलं. हात भाजून फोड आले. आईने तिला सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, तुमच्यावर पोलीस केस होऊ शकते. अपंग मुलगी नको म्हणून तुम्ही मुद्दामच असं केलं. अंजनाने ते ऐकलं. तिने परोपरीने डॉक्टरांना समजवलं, माझी आई तशी नाही आहे. ती मला खूप प्रेमाने सांभाळते आहे. ही चूक माझ्या हातून घडली आहे.
त्यावर डॉक्टर गप्प बसले आणि त्यांनी भाजलेल्या हातावर उपचार केले. अंजनाला रात्री वेदना खूप होत होत्या, पण तिने शाळा बुडवली नाही. जिद्दीने 10वीचं वर्ष पूर्ण केलं. तिचा एवढा हात भाजलेला आहे म्हणून तिचे नातेवाईक बरेचसे तिला भेटायला आले. पण अंजनाला अभ्यास बुडवेल या भीतीने ते लोक न आलेलेच बरे असं वाटायला लागलं होतं. आता 12वी नंतर पुढे काय? पण अंजना म्हणाली, मी कॉमर्सची डिग्री कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणारच आहे. पण आईला काही कॉलेजची फी परवडणारी नव्हती. त्यामुळे अंजनाने ठरवलं की आता FY एक्सटर्नल करायचं. हे करायला तिला आता युनिव्हर्सिटीही मिळाली. तिने FYला इकॉनॉमिक्स घेतलं, क्लास लावला. क्लासची जागा एका गल्लीतच होती. सकाळी 6चा क्लास, 4 वाजता उठायचं, स्वतःचं सगळं आवरायचं, कॅलिपर्स घालायचे आणि हळूहळू अंजना चालत जायची. रस्त्यावर असलेली कुत्री अंजनाला बघून भुंकायची. गल्लीत त्यावेळी बायका बाहेरच्या बाजूलाच भांडी घासायच्या. त्यामुळे अंजनाला ओल्या झालेल्या रस्त्यावरूनच चालायला लागायचं. एकदा तर तिचे कॅलिपर्स घसरायचे, अंजना पडायची, तेव्हा काही दयाळू लोक मदतीला धावून यायचे. FY ते TY क्लास लावून आणि स्वतः अभ्यास करून अंजना BCom झाली. SYला असताना तिने जॉबचा शोधही सुरू केला होता. ज्या सोशल वर्करने कॅलिपर्स दिले ते म्हणाले, अंजना मी तुला जॉब देतो. अंजनाने SY ते TY थोडा वेळ जॉबही केला. तिला कॉम्प्युटर शिकायचं होतं. कॉम्प्युटर डिप्लोमाची 3 वर्षाची फी 24,000 रुपये होती. एवढी फी अंजनाच्या घरच्यांना भरण्याजोगी परिस्थितीच नव्हती. तेव्हा ते सोशल वर्कर तिला म्हणाले, आपण तुला डोनर शोधूया. त्याप्रमाणे त्यांनी एका डोनरचा नंबर तिला दिला आणि पत्ताही दिला. अंजना त्यांना जाऊन भेटली. ते म्हणाले, मी तुला 12,000 रुपये देऊ शकतो. कॉम्प्युटर शिकवणाऱ्या संस्थेला विनंती करून सांग की मी अपंग आहे. शिवाय आर्थिक परिस्थिती देखील माझी हालाकीची आहे. तेव्हा मला फीमध्ये सवलत द्या. आणि ते संस्थेने मान्यही केलं. ते 12,000 रुपये देणारे डोनर CA होते. तुमच्या हाताखाली मला काम करायला द्या असं अंजनाने त्यांना विनवलं. जॉब करत असताना काही गोष्टी तिला मनस्ताप देणाऱ्या सहन कराव्या लागल्या. एकतर अपंग, त्यामुळे ऑफिसमधील इतर नोकरवर्ग तिला काहीच सहकार्य करायचं नाही. चांगले प्रिंटर इतर कर्मचारी वापरत असत, त्यामुळे अंजनाची पंचायत व्हायची. शिवाय पावसाळ्यात ऑफिसमधली फरशी गुळगुळीत असल्यामुळे तिच्या काखेत धरलेल्या कुबड्या घसरायच्या. त्यामुळे तिला अतिशय सावधपणे आणि हळूहळू ऑफिसच्या हॉलमध्ये जावं लागायचं. कितीतरी वेळा तिला उशीरही व्हायचा. कधी कधी सरही चिडून म्हणायचे, अंजना तू पावसाळ्यात येऊच नकोस. पण त्यांना तिची अडचणही समजायची. तरीही तिने ती नोकरी 2 वर्ष केली. तिचं TY पूर्ण झालं आणि BComची डिग्रीही मिळाली. पुढे 2 वर्ष अंजना घरातच बसली. त्यावेळी तिने टायपिंग शिकून घेतलं. MSc IT केलं. घरची कामं तिला होतीच. पुढे तिला एक संधी चालून आली. बांद्राला चेतना कॉलेज होतं. तिथल्या ग्रंथालयात तिला डाटा एंट्रीचं काम मिळालं आणि तिथे अंजना आता जायला लागली. रोज किती एंट्रीज होतील त्यावर तिला पैसे मिळायचे. अंजनाने ठरवलं की एवढ्या एंट्रीज करायच्याच की रिक्षाचं भाडं निघून जाऊन थोडे पैसे तिच्याकडे शिल्लक राहावेत. म्हणून ती 200 एंट्रीज तरी करायची. 2-3 महिने तिने हे काम केलं. थोड्या मुदतीपुरतंच हे काम होतं, त्यामुळे तिला पुन्हा घरी बसावं लागलं. जॉबसाठी ती भरपूर प्रयत्न करत होती. एकदा तर असं झालं की ती लेखी परीक्षा पास झाली, परंतु मुलाखतीला बोलवल्याचं पत्र उशिरा आलं. त्यामुळे तिथे जायला उशीर झाला. बऱ्याच मुलांचे इंटरव्ह्यूज आले होते, त्यामुळे ती ही संधी तिची चुकली. 2012 साली आमिर खान यांचा सत्यमेव जयते हा कार्यक्रम TVवर पाहत असताना तिला हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड कोल्हापूर या संस्थेची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी ईमेल ID आणि फोन नंबरही दिले होते. तिच्या मैत्रिणींनी अंजनाचं सगळी डॉक्युमेंट्स करून त्यांना ईमेल केली. तिचं सर्टिफिकेट पाहून त्या संस्थेनं तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. अंजना इंटरव्ह्यूला तिथे गेली. संस्थेची इमारत पाहूनच अंजना अतिशय अचंबित झाली. हे एखादं स्वप्न तर नाही ना? कारण एखाद्या संस्थेत आपल्याला नोकरी मिळेल असं तिला कधी वाटलंच नव्हतं.
ही इमारत अशा तऱ्हेने बांधलेली आहे की इथे अपंगांना सहजपणे वावरता येईल. कुठलेच अडथळे इथे येणार नाहीत. तिथलं फर्निचर, सगळ्याच गोष्टी खूप छान होत्या. त्या शाळेतील पर्यवेक्षिका रेखा देसाई यांनी तिची तब्बल 1 तास मुलाखत घेतली. इंटरव्ह्यूमध्ये अंजना पास झाल्याचा तिला निरोप मिळाला. ग्रंथपाल म्हणून तिला या संस्थेत नोकरी मिळाली. अंजनाकडे लायब्ररी सायन्सची डिग्री नव्हती, पण तिने यापूर्वी ज्या कॉलेजमध्ये डाटा एंट्रीचं काम केलं होतं तेवढाच अनुभव तिच्याजवळ होता. पण या शाळेचे संस्थापक श्रीयुत PD देशपांडे सर यांनी लायब्ररी सायन्सची डिग्री नसूनसुद्धा ही मुलगी ग्रंथपाल म्हणून काम करू शकेल या विश्वासानेच तिची निवड ग्रंथपाल या पदासाठी केली आणि अंजना त्यांची अत्यंत ऋणी आहे. ती तिथे रुजू झाली. शाळेच्या वाचनालयात त्यावेळी 4000 पुस्तकं होती. पण खरं तर तिला अशा कामाचा अनुभवच नव्हता. म्हणून लायब्ररी सायन्सचं रीतसर शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला. कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमध्ये लायब्ररी सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा तिने निश्चय केला. ती कॉलेजमध्ये गेली, तिथल्या सरांना भेटली. तिथल्या सरांनी तिला ॲडमिशनही दिली. ती दर शनिवारी रविवारी कॉलेजला जायला लागली. 2016 साली आपली नोकरी सांभाळून हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. तिला डिग्री मिळाली. तिने यातील मास्टर डिग्रीही घेतली. हा कोर्स वरच्या मजल्यावर असायचा, पण रिक्षावाले अभिजित दादा, ते वर्गातील विद्यार्थी या सर्वांनी तिला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मदत केली. पण काही कटू अनुभवही आले. लायब्ररी सायन्सच्या परीक्षेच्या वेळी अंजना खालच्या मजल्यावर थांबली होती. पण तिला सांगण्यात आलं की इथे थांबून तुला परीक्षा देता येणार नाही. ते म्हणाले, तुझा नंबर 2nd फ्लोअरला असल्यामुळे तू 2nd फ्लोअरलाच जायला पाहिजे. की जिने ती कशी चढेल हा विचार परीक्षकांनी केलाच नाही. अंजना अर्धा तास डोक्याला हात लावून बसली. पण तिथे एक मामा होते ज्यांना सगळेच नारे सर म्हणत. त्यांनी अंजनाला पाहिलं. ते अंजनाजवळ जाऊन म्हणाले, अगं तू काळजी करू नकोस, तू इथेच बैस, मी तुझी बॅग बाहेर ठेवतो. तू दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकणार नाहीस, मी तुला इथेच बसून पेपर लिहिण्याची परवानगी घेऊन येतो. आणि खरोखरच त्यांच्या या सहकार्यामुळे अंजना परीक्षा देऊ शकली. असेही देवदूत असतातच. सेट परीक्षेच्या वेळीही तिला हाच अनुभव आला. तिचा नंबर 2nd फ्लोअरला आला होता. सुपरवायझर काही ऐकायला तयार नाहीत. जिथे नंबर आलेला आहे तिथेच बसायला हवं असं त्यांनी निक्षून सांगितलं. नाहीतर तुम्ही व्हीलचेअरवर बसा, बाहेर ऑफिसमध्ये जा, मॅनेजमेंटला भेटा. अंजना बिचारी बेंचवर बसलेली नाईलाजाने तिकडून व्हीलचेअरवर बसली आणि बाहेर जाऊन मॅनेजमेंटला भेटली. तिने ही सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ते सर म्हणाले, तू जिथे बसली होतीस तिथे जा, मी सुपरवायझरला सांगतो, ते तुझ्या इथे येऊन थांबतील, तुला प्रश्नपत्रिका मिळेल. त्याप्रमाणे सर्व काही घडलं आणि अंजना अतिशय निराश झाली होती. अशा अवस्थेमध्ये सुद्धा तिने पेपर सोडवला. अंजना बुद्धिमान आणि अभ्यासू असल्यामुळे ती या सेट परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. अजून नेटचा अभ्यास तर बाकी राहिलाच होता. या काळात अंजनाने पुष्कळ वाचन केलं, विविध उपक्रम राबवले. शाळेतील मुलांपर्यंत पुस्तकं पोचली पाहिजेत यासाठीही ती धडपडतच राहिली. तिच्या या अनेक उपक्रमांमध्ये शाळेतल्या सुचित्रा तय्यांनी तिला खूप मदत केली. त्यावेळी शाळेत 3 ते 4 हजार पुस्तकं होती. तिला ग्रंथालय विज्ञानाची पदवी मिळवायची होती. शाळेत अंजनाने मुलांसाठी एक चांगला उपक्रम राबवला, तो म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्यावर त्या पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहायचा. त्यामुळे मुलं पुस्तकं आत्मसात करून लिहायला आणि वाचायला शिकली. अभिप्राय लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रोत्साहनपर बक्षिसं दिली जातात. अंजनालाही मुलांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मुलांच्या सहवासातील आनंदामुळे या संस्थेतील 12 वर्ष कशी गेली हे तिच्या लक्षातही आलं नाही. कोरोनाच्या काळात बरीच कामं ठप्प झाली होती, पण त्यावेळी ऑनलाईन बरेच कोर्सेस चालायचे. अंजनाने 2020 साली ऑनलाईन व्हॉईस आर्टिस्टचा कोर्स केला.
श्री केदार आठवले यांनी चालवलेल्या कोर्सचा अंजनाला खूपच फायदा झाला. याच दरम्यान ई साहित्य प्रतिष्ठानचंही तिला काम मिळालं. ही एक वैश्विक संस्था आहे. कानगोष्टी ऑडिओबुक्स असा एक उपक्रम आहे. अंजनाच्या ईमेलवर ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती यायची. मग तिने ठरवलं की आपण या ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांसाठी काहीतरी काम करायचं. तिने ऑडिओबुकचं काम करायचं ठरवलं. सुनील सामंत हे ई साहित्याचे अध्यक्ष आहेत. अंजनाने त्यांना आपल्याला ऑडिओचं काम मिळेल का अशी विचारणा केली आणि त्यांनी त्याला आनंदाने होकार दिला. अंजनाने मराठीतील पहिल्या गझलकारा सौ संगीता जोशी यांचं अमूल्य कथा हे पुस्तक ऑडिओ स्वरूपात केलं. अंजना ऑडिओ करण्यासाठी सकाळी लवकर ती ज्या शाळेत ग्रंथपाल म्हणून काम करते तिथे जायची, कारण त्यावेळी शाळेत कोणीही नसल्यामुळे हे काम व्यवस्थित व्हायचं. आजूबाजूचा आवाज आल्यास ऑडिओ पुन्हा रेकॉर्ड करावा लागायचा. असे विविध लेखकांचे तयार केलेले ऑडिओ तिने लेखकांना पाठवले. ई साहित्याच्या वेबसाईटवर अंजनाचं पहिलं ऑडिओ पुस्तक प्रकाशित झालं. ई साहित्याचे प्रकाशक श्रीयुत सामंत सरांनी अंजनाची विशेष हुशारी पाहिली आणि ते अंजनाला म्हणाले, तू कानगोष्टी विभागाची संचालक म्हणून काम कर. खरं तर सरांनी अंजनावर खूपच विश्वासाने ही जबाबदारी सोपवली आणि अंजनाने जरा भीतभीतच ही जबाबदारी स्वीकारली. यांचा एक छान ग्रुप तयार झाला. या ग्रुपमध्ये नवोदित लेखक अभिवाचकही होते. अंजना या ग्रुपमध्ये ॲडमिन म्हणून काम करते. या ग्रुपमधील अनेक लेखक तिला अभिवाचनासाठी विचारतात. आत्तापर्यंत अंजनाने 50 ऑडिओ बुक तयार केलेले आहेत आणि ते प्रकाशितही केले आहेत. तिच्या आवाजातील 7 पुस्तकांचं अभिवाचन प्रकाशित झालेलं आहे. ई साहित्याच्या अंजनेय यूट्यूबवर ते ऐकायला मिळतं. हेल्पर्स या संस्थेमध्ये आल्यानंतर अंजनाला अनेक उपक्रमांमध्ये भाग घेता आला. वरिष्ठांनी तिच्याबद्दल विश्वास दाखवला आणि त्यामुळेच संस्थेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ती सूत्रसंचलनाचंही काम करू लागली. अनेक उपक्रमात भाग घेता आल्यामुळे 4 भिंतीत जगणारी अंजना मोकळेपणाने जगायला लागली. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2मध्ये ऐकणार आहोत. ऑडिओ क्लिप नंबर 2. या संस्थेमध्ये काम करायला लागल्यावर काही वर्षातच ती पूर्णपणे स्वावलंबी झाली. या संस्थेत आल्यावर सुरुवातीला दर 6 महिन्यांनी तिची आई तिला भेटायला यायची. मुंबई ते कोल्हापूर आणि पुन्हा परत. हे तसं तिच्या आईलाही खूप खर्चिक झालं. तेव्हा अंजनानीच ठरवलं की आपणच रजा मिळेल तेव्हा मुंबईला जायचं. पहिल्यांदा ती कोल्हापूरहून मुंबईला एसटीने प्रवास करायला निघाली. कंडक्टर ती चढत असताना जाम वैतागला आणि म्हणाला, सोबत घरचं कोणी पोचवायला आलं आहे का? हे ऐकून अंजना कंडक्टरला म्हणाली, मला कुणाच्याही मदतीशिवाय प्रवास करायचा आहे. एकदा तर अशीच ती मुंबईला जात असताना वाटेत एस टी बंद पडली. सगळे प्रवासी खाली उतरले. बिचारी अंजना एकटीच बसून राहिली. ड्रायव्हर म्हणाले, आता ही गाडी लवकर दुरुस्त होणार नाही, तुम्ही खाली उतरून घ्या, दुसरी एस टी येईल त्यात जाऊन बसा. अंजनाला हे खूप अवघड होतं. ती मोठ्या धीराने खाली उतरली. आता दुसऱ्या एस टीमध्ये जाणं हे एक दिव्यच होतं. दुसऱ्या एस टीतला कंडक्टरही तिच्यावर खेकसला आणि म्हणाला, कशाला तुम्ही प्रवास करता? अंजनाला हे ऐकून फार वाईट वाटलं, पण ती शांतपणे म्हणाली, एकटीने प्रवास करणं मला शिकायचं आहे. काही चांगली माणसंही त्या एस टीत होतीच. त्यांनी तिची व्हीलचेअर पडू नये म्हणून बांधून दिली. आधीच्या जीवनात अंजना बाहेर कुठे जातच नसे. कुणाच्याही शुभ कार्यात तिला सहभागी होता यायचंच नाही. पण हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड या कोल्हापूरच्या संस्थेत आल्यानंतर अंजनानी एक गोष्ट शिकून घेतली. शाळेची इमारत तर इतकी उत्तम आहे की अपंगांना कुठेही अडथळेच येत नाहीत. अंजनाचं एक स्वप्न आहे की ती इथे हॉस्टेलवर न राहता हळूहळू दुसरीकडे जागा शोधून आईला घेऊन राहायचं. आता सध्या ती संस्थेच्या हॉस्टेलवर न राहता स्टाफ क्वार्टर्समध्ये राहत आहे. हॉस्टेलमध्ये होती तेव्हा बेल वाजलं की जेवायला जायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी ऐकत्याच मिळायच्या.
स्टाफ क्वार्टर्समध्ये ती आता आपला सगळा स्वयंपाक आपल्यासाठी बनवायला लागली आहे. ती 5वीत असताना आईने तिला स्वयंपाक शिकवला होता. त्यामुळे जेवण बनवण्यातही ती स्वावलंबी झाली. अर्थातच हे सर्व तिने टप्प्याटप्प्यानेच केलेलं आहे. हेल्पर्स ही अशी एक संस्था आहे की अपंगांमधले गुण ओळखून त्यांना अनुकूल संधी देते. अपंगांचं रिहॅबिलेशन करण्याचं महत्त्वाचं काम ही संस्था करते. अंजनालाही त्यांनी ग्रंथपाल होण्याची संधी दिलेलीच आहे. तिच्यावर विश्वासही दाखवला आहे. अनेक उपक्रमांमध्ये संस्थेतील अधिकाऱ्यांनी मदत केली आहे. सर्व कामात अंजना आता खूपशी स्वावलंबी झाली आहे आणि हा सर्वात मोठा आनंद तिच्यासाठी आहे. प्रवाससुद्धा ती एकटीनेच करते आहे. हेल्पर्स या संस्थेत वास्तव्यास आल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासच झाला आहे. ही संस्था शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलामुलींसाठी स्थापन करण्यात आली असून त्यांना आवश्यक असलेली प्रत्येक प्रकारची मदत संस्थेच्याच माध्यमातून केली जाते. सन 1984 साली ही संस्था स्थापन करण्यात आली. मुलांना सर्व दृष्टीने सन्मानाने जगता यावं हाच दृष्टिकोन ही संस्था स्थापण्याच्या मागे होता. इथे अनेक व्यवसाय मुलांना शिकवले जातात. संस्थेमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री बाहेर केली जाते आणि संस्थेच्या वापरासाठीही याच वस्तूंचा उपयोग केला जातो. रिकाम्या असलेल्या जागेत भाजीपाला मुलं पिकवतात. त्याचा उपयोग दैनंदिन स्वयंपाकात केला जातो. अपंगांच्या मनात दृढ आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना स्वावलंबी बनवणं, तसंच त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करणं ह्या गोष्टी प्रामुख्याने संस्थेच्या वतीने केल्या जातात. संस्थेच्या समर्थ विद्या मंदिर आणि समर्थ विद्यालय या शाळेत आजूबाजूंच्या खेड्यांमधून अपंग मुलांप्रमाणे सुदृढ मुलंही प्रवेश घेतात. शाळेत समृद्ध वाचनालय असल्यामुळे मुलांच्यावर वाचन संस्कृतीचा उत्तम संस्कार होत आहे. श्रीमती अंजना याकडे विशेष लक्ष देत आहे. काही मुलं तर कविताही करतात. वाचलेल्या पुस्तकावर अंजना मुलांच्याकडून अभिप्राय लिहून घेते. त्यामुळे वाचलेलं मुलांना नेमकंपणाने सांगायला यायला लागलं आणि हाच तर महत्त्वाचा संस्कार आहे. अशा या संस्थेत माझ्या अनेक 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 शुभेच्छा. अंजनाने हा सर्व खडतर प्रवास पार केला तो सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंवर तिच्या असलेल्या श्रद्धेमुळे. श्रद्धाच ही माणसाला बळ देते. अंजनाचे भाऊजीत 12वीत शिकत असताना सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्याकडे घेऊन गेले होते. ते उत्तम प्रवचनकार आहेत. अंजनांनी त्यांना नमस्कार केला. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचा शांत, समाधानी आणि प्रेमभाव दाखवणारा चेहरा पाहूनच अंजनाला त्यांच्याबद्दल नितांत आदर वाटला. ती त्यांच्या प्रवचनाला जायला लागली. त्यांच्यावर तिची विलक्षण श्रद्धा बसली आणि ह्या श्रद्धेमुळेच तिला सर्व संकटाशी सामना करण्याचं बळही आलं. शिकत असताना तिच्यावर अनेक संकट आली, पण सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनीच यातून पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवला असंच तिला वाटतं. हेल्पर्ससारख्या संस्थेत तिला नोकरी मिळाली आणि आज 12 वर्ष ती या संस्थेत काम करत आहे. ते सर्व बापूंच्याच आशीर्वादाने असंच ती मानते. तिचं शारीरिक आरोग्यसुद्धा अनेक वेळा बिघडतं, पण योग्य औषधोपचाराने ती बरी पण होते. आईवडिलांचे आशीर्वाद तर आहेतच, पण बापूंच्या आशीर्वादांमुळेच हे सर्व काही घडू शकलं आहे असं ती मनोमन मानते. ती म्हणते तिच्या जीवनात तिच्या ताईचाही खूप मोठा वाटा आहे. आई जेव्हा कामाला बाहेर जायची त्यावेळी ताईच अंजनाला सांभाळायची. अंजना अगदी लहान असताना तिला वरचेवर काही ना काही कारणाने ताप यायचा. त्यावेळी ताईनेच तिचा सांभाळ केला होता. अशा वेळी ताईची शाळा चुकायची, पण त्याबद्दल ती कधीही हळहळायचीही नाही. बहिणीच्या मैत्रिणी घरी शाळेला बोलवायला यायच्या, पण ती जायची नाही. अंजनाला मांडीवर झोपून घ्यायची आणि ताप उतरेपर्यंत थंड पट्टी ठेवत राहायची. अंजना शाळेत जायला लागल्यावर तिची वेणी, तिची फणी करणं, कपडे घालणं अशा प्रकारे अंजनाची सर्व तयारी तिची ताईच तर करायची. मैत्रिणींच्या बरोबर ताई खेळायला गेली तरीही अंजना सोबत असायचीच. त्यामुळे ताईला खेळात खूप भाग घ्यायला मिळायचाच नाही.
जेव्हा अंजना 5वीत गेली त्यावेळी ताई एका गारमेंटमध्ये नोकरी करायला लागली आणि प्रत्येक पगारातून अंजनासाठी ती काही ना काहीतरी भेटवस्तू आणायचीच. दिवाळीला ताईला बोनस मिळायचा. तिने एका दिवाळीत अंजनासाठी चांदीचे पैंजण घेतले. पण ते घेऊन ताई घरी आल्यावर ते कुठे ठेवले होते तेच काही कळेना. अंजना आता हिरमुसेल म्हणून ताई पुन्हा दुकानात गेली आणि नवीन पैंजणाची खरेदी केली. तिने अंजनाच्या पायांचं माप दोरीने घेतलेले तिच्याजवळ होतंच. असं ताईचं अंजनावर असलेलं नितांत प्रेम. ताईचं जेव्हा लग्न झालं त्यावेळी अंजनाला अतीव दुःख झालं. कारण ताई ही तिची नुसती बहीण नसून मैत्रीणही होती. पण ताई जरी सासरी गेली तरी अजूनही अंजनाच्या प्रत्येक गोष्टीकडे तिचं लक्ष असतं. अंजनाच्या प्रत्येक अडचणीत ती मदतही करते आणि संकट निवारण्यासाठी मार्गदर्शनही करते. अंजनाचे दुसरे मार्गदर्शक म्हणजे गुरुवर्य श्रीयुत विठ्ठल कोतेकर सर. तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावर तिला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे महाराष्ट्रातील प्रसिद्ध माइंड डेव्हलपर आदरणीय श्री विठ्ठल कोतेकर सर. गेली 4-5 वर्ष ती त्यांच्या संपर्कात आहे. त्यांचे चिरंजीव श्रीयुत विवेक कोतेकर यांच्या PhD संशोधन प्रकल्पासाठी इंटरव्हेन्शनल इफेक्ट ऑफ लाफ्टर थेरपी ऑन रिझिलियन्स, सेल्फ इफिकसी, ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक ॲटिट्यूड इन फिजिकली चॅलेंज ॲडॉलसंट्स हेल्पर संस्थेची निवड केली. ही तिच्यासाठीच नाही तर संस्थेसाठीही गौरवाची बाबच ठरली. सरांनी तिला हास्य थेरपीद्वारे आत्मप्रेरणा कशी वाढवायची, उत्साही कसं राहायची याची अमूल्य शिकवणच दिली. त्यांनी शिकवलेल्या काही स्वयंसूचनांचा रोजच्या जीवनात तिने उपयोग केला आणि त्यामुळे नकारात्मक विचार मनात आले तरी त्यांच्यावर सहज मात करता आली. सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ते स्वतःच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून तिची आस्थेने विचारपूस करत असतात. त्यांच्या प्रचंड वाचनाची आणि लेखन कौशल्याची तिला नेहमीच प्रेरणा मिळते. कारण त्यांनी व्यक्तिमत्व विकासावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांनी तिला कायम वाचनाकडे वळवलेलं आहे आणि एखादी अडचण सांगितली की ती संयमाने ऐकून योग्य मार्गदर्शनही दिलेलं आहे. तिच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रवासात त्यांचं योगदान अनमोलच आहे. ती त्यांच्या ऋणात कायमच राहील असं मानते. अंजना भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्ष आदरणीय श्रीमन शिल्पा खेर यांचे मनपूर्वक आभार मानते. गेली 4 वर्ष त्यांच्याशी असलेला तिचा स्नेहसंबंध खूपच प्रेरणादायी ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उभारलेले रोजनिशी आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम अतिशय प्रभावी आहेत आणि अंजनाला त्यांच्या कामगिरीचा साक्षीदार होण्याचा मानही लाभलेला आहे. श्रीमती खेर यांचं वाचन विपुल आहे. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं समाजासाठी मोलाचीच ठरलेली आहेत. त्यांच्या सुवर्णकण भाग 2 या पुस्तकात विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांनी घडवलेल्या सकारात्मक बदलांविषयी लिहिण्याची संधी अंजनाला दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच ती अनेक लेख लिहू शकली आणि लिहिण्याची स्वतःची क्षमता अंजनाला नव्याने जाणवली. अंजनाच्या लेखन प्रवासाला त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, तिच्यात पेरलेला आत्मविश्वास आणि मीही चांगलं लिहू शकते या जाणीवेला त्यांनी दिलेली उभारी याबद्दल ती कायम त्यांची ऋणी राहील. अशी ही जिद्दी अंजना. अपंग असूनही प्रयत्नाने ती प्रत्येक गोष्टीत यश मिळवू शकली. प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती तिने खरी करून दाखवली आहे. तिच्या या जीवन कहाणीतून इतरांनाही प्रेरणा मिळावी हाच या लिखाणामागील हेतू आहे. आपल्या हातून अपंगांसाठी काहीतरी भरीव कार्य व्हावं अशीच तिची भावना आहे आणि या कार्यात ती एकटी नसेल, कारण टीम उभारून काम करणं ही तर तिची जीवनपद्धतीच आहे. अंजनाच्या पुढील आयुष्यासाठी, भरीव कार्यासाठी अनेक शुभेच्छा आणि वडिलकीच्या नात्याने अनेक आशीर्वाद. पण ऐकूयात शुभेच्छा. काही व्यक्तिमत्वच अशी असतात
की आपल्या कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांच्या जीवनकार्याची छाप कधीच फिकी पडत नाही. तशीच ही आमची अंजना. शाळेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत असताना तिचं काम करण्याचं भान, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, आशावाद आणि प्रयत्नशील वृत्ती मला सततच जाणवत राहते. तिच्या कामात दिसणारा ध्येयवाद खरोखरच वाखाणण्याजोगाच आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ती राबवत असलेले उपक्रम मुलांना तर विशेषच भावतात. त्यामुळे ग्रंथालयात विद्यार्थ्यांची कायमच गर्दी असते. अनेक मुलं पुस्तकं वाचून स्वतःचं मनोगत लिहायला लागलेली आहेत. एक शिक्षक म्हणून हे पाहून मला खूप समाधान वाटतं आहे. मी लिहिलेल्या शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याच्या वेळीही अंजनाने मला मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. शाळेतील प्रत्येक उपक्रमात तिचा सहभाग नेहमीच उत्कृष्ट असतो, हे विशेष. आज तिचं हे व्यक्तिचित्र तिच्या जिद्दीच्या पायावरच उभं राहतं आहे, हे पाहून मला अपार आनंद होतो आहे. तिच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. मनोज शेडगे, लेखक, इतिहास अभ्यासक. शुभेच्छा. आमची समर्थ विद्यामंदिर ही शाळा, नावाप्रमाणे सर्व बाबतीत समर्थ शाळा. आमच्या समर्थ शाळेचं ग्रंथालयसुद्धा समर्थच होतं आणि आहे देखील. भरपूर विषयांवरील, भरपूर भाषातील, विविध भाषातील असंख्य पुस्तकं इथे होती. पण नव्हता तो त्या पुस्तकांना आईच्या मायेने जपणारा मार्गदर्शकासारखा ग्रंथपाल. आम्ही सर्व शिक्षक आम्हाला जमेल तसं ग्रंथालय सांभाळत होतो, मुलांना वाचनासाठी प्रवृत्तही करत होतो. पण तरीही समर्थ वाचनालयाला एक समर्थ ग्रंथपाल हवाच होता. आणि एके दिवशी तो सोनियाचा दिन उजाडला. अंजना लगस मॅडम आमच्या वाचनालयात आल्या. खरं तर मॅडम जेव्हा शाळेत आल्या ना, तेव्हा त्यांनी ग्रंथपाल होण्याचं औपचारिक शिक्षणही घेतलेलं नव्हतं. पण मूळचाच उत्साह, अत्यंत सकारात्मक वृत्ती आणि मुख्य म्हणजे मुलांबद्दल आणि पुस्तकांच्याबद्दल असलेलं अपार प्रेम, ह्या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी बघता बघता ग्रंथालयाचं काम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. पुस्तकांना त्यांनी निगुतीने जपलं. आमच्या विद्यार्थ्यांना, अहो मुलांनाच काय, आम्हा शिक्षकांनाही वाचनाची गोडी लागावी त्यासाठी त्यांच्या सुपीक डोक्यातून सतत नवनवीन कल्पना बाहेर यायला लागल्या. आणि बघता बघता आम्ही सगळे समर्थ वाचक बनलो. बरं, इथे कोणी दुसरं असतं तर थांबलं असतं, पण आमच्या अंजना मॅडम थांबणाऱ्यांपैकी नव्हत्याच. ग्रंथालयाचं काम करत करत त्यांनी ग्रंथपाल होण्याचं औपचारिक शिक्षण सुरू केलं. बॅचलर्स, नंतर मास्टर्स त्यांनी पूर्ण केलं आणि आता लवकरच त्या PhD ही पूर्ण करतील याची आम्हा सगळ्यांनाच खात्री आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. तो होता असंख्य खाच खळग्यांनी भरलेला. तरीही त्यांनी तो समर्थपणे पार केला आहे. या आत्मचरित्रात तुम्ही तो अनुभवालच. आमच्यासाठी आमच्या अंजना मॅडम म्हणजे समर्थ वाचनालयात प्राण फुंकणारी एक जादूगारच आहे. त्यांचा हा प्रवास आम्हा सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. हे पुस्तक वाचून तुम्हालाही तीच प्रेरणा लाभो आणि आजूबाजूला असंख्य अंजना घडाव्यात, हीच मनपूर्वक शुभेच्छा. मुग्धा गोरे, लिंगनूरकर, समर्थ विद्या मंदिर. शुभेच्छा. कुणी अधू म्हणून चिडविले, कुणी अधू म्हणून चिडविले, कुणी अपंग म्हणून हिणविले, कुणी अपंग म्हणून हिणवले. मात्र आई वडिलांनी घडवले, भावंडांनी सावरले. मात्र आई वडिलांनी घडवले, भावंडांनी सावरले. शिक्षणाचे कवाड त्यांनी उघडले, शिक्षणाचे कवाड त्यांनी उघडले. विद्यारूपी अमृत मिळविले, विद्यारूपी अमृत मिळविले.
मजल दर मजल करत ध्येयाप्रत पोहोचले. मजल दर मजल करत ध्येयाप्रत पोहोचले. सखे सोबती आप्त स्वकीय यांनी मात्र कौतुकच केले. सखे सोबती आप्त स्वकीय यांनी मात्र कौतुकच केले. कुणी अधीव म्हणून चिडविले, कुणी अपंग म्हणून हिणविले. मात्र आई वडिलांनी घडवले, भावंडांनी सावरले. ही कविता केलेली आहे सौ विभावरी सावंत यांनी.